मराठी मालिकांच्या विश्वात आपल्या सहज अभिनयाने, निरागस हास्याने आणि पडद्यावरल्या ताकदीच्या भूमिकांनी घराघरात पोचलेली अभिनेत्री सायली त्या दिवशी अचानक रुग्णालयाच्या पांढऱ्या शुभ्र भिंतींमध्ये जीवन मरणाची झुंज देत होती. आणि हा क्षण केवळ तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी धक्का देणारा ठरला होता. सकाळपासूनच सोशल मीडियावर कुजबूज सुरू झाली होती. सेटवर हसत खिदळत वावरणारी सायली आज कॅमेऱ्यांपासून दूर एका शांत खोलीत निपचित पडली आहे ही बातमी कुणालाच पटत नव्हती. तिच्या अभिनयाने ज्या प्रेक्षकांना रोज आशा दिली होती त्याच प्रेक्षकांच्या डोळ्यात आज चिंता आणि भीती दाटून आली होती. रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी वाढत चालली होती. कुणाच्या हातात देवाचे फोटो होते तर कुणाच्या ओठांवर सतत एकच प्रार्थना होती, सायली उठेल का पुन्हा एकदा त्या ओळखीच्या हसऱ्या चेहऱ्याने. तिच्या कुटुंबासाठी हा क्षण शब्दात न मावणारा होता, कारण पडद्यावर लाखोंची मुलगी असलेली सायली घरात मात्र आईवडिलांची लाडकी, भावंडांची आधारवड होती. तिच्या आईच्या डोळ्यांतून न थांबणारे अश्रू जणू तिच्या बालपणापासूनच्या आठवणी सांगत होते. साध्या घरातून आलेली ही मुलगी आपल्या जिद्दीच्या जोरावर मालिकांच्या शिखरावर पोहोचली होती. पहिल्या ऑडिशनपासून ते यशाच्या शिखरापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा होता. पण आज त्या यशालाही थांबून वाट पाहावी लागत होती. रुग्णालयाच्या दाराबाहेर उभे असलेले तिचे सहकलाकार शांत होते. कुणाच्या डोळ्यात पाणी होते तर कुणाच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होता, कारण कालपर्यंत सगळेच कामाच्या घाईत होते. कुणालाच वाटले नव्हते की उद्या अशी बातमी ऐकावी लागेल. दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ सगळेच एकमेकांकडे पाहत होते आणि मनात एकच विचार होता की ही फक्त एक वाईट वेळ असावी. मालिकेचे शूट थांबवण्यात आले होते. सेटवर सायलीची रिकामी खुर्ची तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. मेकअप रूममधला आरसा जणू तिला शोधत होता. तिच्या संवादांनी गजबजणारे स्टुडिओ आज अस्वस्थ शांततेत बुडाले होते. बातम्यांच्या चॅनेलवर तिच्याबद्दल बोलताना प्रत्येक जण तिच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि नम्र स्वभावाचा उल्लेख करत होता. कधीही उंचीचा गर्व न केलेली ही अभिनेत्री आज संपूर्ण सिनेसृष्टीला एकत्र आणत होती. प्रेक्षकांसाठी ती केवळ एक पात्र नव्हती तर त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग होती. संध्याकाळी टीव्ही समोर बसून तिची वाट पाहणारी अनेक घरं आज शांत होती. रुग्णालयातील त्या बंद दारामागे वेळ जणू थांबून राहिला होता. प्रत्येक मिनिट जड जात होते. सायलीच्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका, प्रत्येक टाळी, प्रत्येक पुरस्कार जणू त्या क्षणाला अर्थ शोधत होते. ही झुंज केवळ शरीराची नव्हती तर आशेची होती, विश्वासाची होती, तिच्या चाहत्यांच्या प्रेमाची होती. रात्री उशिरापर्यंत दिवे लागलेले होते. प्रार्थनांचे सूर वाढत होते आणि मराठी सिनेसृष्टी आज एकाच भावनेने एकत्र उभी होती. सायली पुन्हा परत यावी, पुन्हा पडद्यावर हसावी, पुन्हा आपल्या कथांमधून लोकांच्या आयुष्यात उजेड आणावा. कारण कधीकधी एक अभिनेत्री केवळ मनोरंजन देत नाही तर ती असंख्य स्वप्नांना जगण्याची हिंमत देते. आणि त्या रात्री प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती की ही कथा इथेच थांबू नये, ही झुंज आशेच्या विजयाने संपावी आणि मराठी सिनेसृष्टीला पुन्हा एकदा तिची सायली परत मिळावी. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर गुन्हेगारी गोष्टी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.